सरकारी नोकरीतील आरक्षणावरून बांगलादेशात अजूनही तणाव कायम आहे। पंतप्रधान शेख हसीना यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं होतं विद्यार्थ्यांना, मात्र ते विद्यार्थ्यांनी फेटाळलेलं आहे। तर राजधानी ढाकामध्ये शुक्रवारपासून पुन्हा आंदोलनाचा भडका उडालाय। हिंसाचारामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा जास्त जण हे जखमी झाले। बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षणावरून सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे। पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलेलं चर्चेचं आमंत्रण विद्यार्थ्यांनी फेटाळले आहे। तर राजधानी ढाकामध्ये शुक्रवारी पुन्हा आंदोलनाचा भडका उडाला। 2000 पेक्षा अधिक आंदोलक रस्त्यावर उतरले। त्यावेळी झालेल्या हिंसाचारामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, तर 100 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झालेत। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान हसीना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आरक्षणावरून सुरू असलेलं हिंसक आंदोलन थांबवण्यासाठी गणभवन शासकीय निवासस्थानी चर्चेचं आमंत्रण दिलं होतं, पण विद्यार्थी नेत्यांनी हे आमंत्रण फेटाळलेलं आहे। तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आरक्षणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर तिथल्या सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला होता, आरक्षण कमी सुद्धा केलं होतं, मात्र त्यावरून या विद्यार्थ्यांचं समाधान झालेलं नाहीये आणि त्यामुळे अजूनही या ठिकाणी तणाव कायम असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।